राडा होणार आता, पोरं नाही ऐकणार बाई. सध्या नाशिकमध्ये चालू आहे रंगपंचमी आणि होळीची जोरदार तयारी. तर आता आपण आलोय गंगेवर, तुम्ही बघू शकतात. पण आपण चाललोय रहाड बघायला. आता रहाड म्हणजे काय तेच तुम्हाला आजच्या व्लॉग मध्ये बघायला भेटणार आहे, तर बघा. तर नाशिकमध्ये होळीच्या 5 दिवसानंतर रंगपंचमी खेळली जाते आणि नाशिकच्या रंगपंचमीला रहाड उत्सव असेही म्हणतात. नाशिकमध्ये आतापर्यंत 7 रहाड सापडले आहेत. आता आपण त्याच राडी बघायला चाललोय. तर मित्रांनो, आता आपण आलोय हिंद माता रहाड मित्र मंडळाकडे. तर इथं रहाड खोदायचं काम चालू होतं, आता हे पूर्ण मोकळं करताय. आपल्या रहाडेची याला परंपरा आहे. पेशवेखाली रहाड आहे आपली. इथं पहिले पुस्तक व्हायची, इथं पहिले माती असायची. त्या मातीमध्ये मध्ये आम्हाला रंगपंचमी करण्याकरता माती काढली जायची. तेव्हा रंगाचं पाणी करून आपण त्याच्यामध्ये जे पौराण लोक असायचे, सैनिक लोक असायचे, त्यांना मनोरंजन उत्साह करण्यासाठी त्यांनी ती रंगपंचमीचा हौस म्हणून वापर करण्यास सुरुवात केली. मग ती परंपरा जपण्यासाठी परत मध्ये 1940 साली हिंद माता सेवक मंडळाने आमच्या परत ही रहाड पुनरुज्जीवित केली. हळद वापरून, मातीच्या औषधी वस्तू वापरून. निसर्गात जवळ जाणारा कलर जो आहे हा पिवळा आहे फुलांच्या ह्याच्यामुळे, म्हणून हा रंग पहिल्यापासून पिवळा आम्ही ठेवलेला. तर मित्रांनो, आता आपण आलोय तांबट आळी या राडीपाशी. तुम्ही बघू शकता किती खोल आहे ती. तर आपल्या नाशिकमध्ये पारंपरिक पद्धतीने रहाड उत्सव साजरा केला जातो. तर मी पण येतो 8 तारखेला, तुम्ही पण या. आणि राडा होणार आता, पोरं नाही ऐकणार बाई.